शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई। 58 लाखांहून अधिक किमतीचा जप्त दारू मुद्देमाल नष्ट। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील जप्त केलेल्या मोठ्या प्रमाणातील देशी विदेशी दारूचा मुद्देमाल आज अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला। न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला दारूचा मुद्देमाल साठवून ठेवण्यात आला होता। या प्रकरणी न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले होते। 16 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, शासकीय पंच आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। जेसीबी मशीनच्या साह्याने खड्डा करून सुमारे 58,11,068 रुपये किमतींचे दारू मुद्देमाल फोडून नष्ट करण्यात आला। त्यानंतर त्या ठिकाणी आग लावून पूर्णपणे नाश करण्यात आला। या कारवाई दरम्यान फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली। नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालात मॅकडोवेल, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, ऑफिसर चॉईस तसेच विविध देशी विदेशी ब्रँडच्या बाटल्या व बिअरचा समावेश होता। यामध्ये 180 ml, 375 ml आणि 750 ml च्या हजारो बाटल्या व पेट्या जप्त करण्यात आल्या होत्या। कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहाय्यक अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। तसेच पोलीस निरीक्षक देविदास नेहेल, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मनोज कसरे, किशोर चव्हाण, कैलास जाधव आणि होमगार्ड यांनी या कारवाईत सहभाग घेतला। शिरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवहारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिवपूर, सांगवी।